नमस्कार. न्यूज तडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. मी हरुण सय्यद. माझ्यासोबत माजी महापौर दीपक सुळे आहेत. स्वागत आहे तुमचं. एकीकडे आता आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष सोडून लोक जात आहेत, काही लोक जात आहेत, परंतु लोकांची मागणी हे काँग्रेस पक्षाला तिकीट द्या किंवा तुम्ही फिरतायत, कसं बघतायत याच्याकडे? जेव्हा आम्ही लातूरमध्ये फिरतो, लातूर प्रभाग क्रमांक 10 मध्ये तर फिरतोय आम्ही. लातूर शहरामध्ये लोकांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल एक वेगळी सहानुभूती आहे. याचं कारण असं आहे की काँग्रेसने ज्या ज्या लोकांना सर्व काही दिलं आणि ज्यांचा उगम राजकारणामध्येच काँग्रेसमधनं झालाय, आणि असे लोक भाजपच्या सत्ताधारी लोकांच्या भूलथापेला बळी पडतायत. आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांच्या मतांचा, त्यांनी दिलेल्या कौलचा ते विचार करत नाहीत. ते स्वार्थापोटी जी लोक जात आहेत त्याला लातूरची जनता 100% धडा शिकवणार आहे. कारण हे लातूरकरांनी ठरवलंय. कारण मी जेव्हा फिरतोय लोकांच्या तोंडातनं जेव्हा शब्द येतात, यार तुम्ही थांबलायत, तुम्ही मजबूत आहात, असंच पक्षासोबत राहा, तुम्हाला पक्षाने काहीच कमी केलं नाही, असं स्वतः लोक म्हणतायत. त्याच्यामुळे जे लोक गेलेत त्याचा फायदा उलट काँग्रेसच्या सोबत राहील असं माझा अभ्यास आहे. लोकांची सहानुभूती तर निश्चित राहणारच आहे काँग्रेसबद्दल, आणि आपली देखील जी भावना आहे, धारणा आहे की काँग्रेसनं आपल्याला बरंच काही दिलंय, त्या उद्देशाने आपण जिथं आहात तिथं सुखी आहात असं म्हणतो. ज्या घरात, ज्या लोकांनी, ज्या क्षेत्रामध्ये आपला जन्म दिला, राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय देशमुख परिवाराने आमचा जन्म दिला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. आणि त्यांना सोडून जाण्यात मला वाटतं काहीच कारण नाही. कारण आपल्याला काय द्यायचं राहिलंय त्यांनी. आता लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला काहीच दिलं नाही. आता याच्या पलीकडे का, आता माझ्यासारखा महापौर झाला, अनेक लोक 5-6 महापौर झाले, 5-4 काँग्रेसचे महापौर झाले, अनेक जण सभापती झाले, स्टँडिंग चेअरमन आहेत, अनेकांना तिकीट दिले. ज्यांना राजकीय गंध नव्हता अशा लोकांना सुद्धा राजकीय प्रवाहात आणून या काँग्रेस पक्षानं आदरणीय देशमुख परिवाराने मोठं केलं. त्याच्यामुळं मी या भागामध्ये काँग्रेस पक्षामध्ये एकदम मस्त आहे, मजेशीर आहे. कारण तिथं मला सन्मान आहे, मानपान आहे. आणि नेत्यांच्या अशा काळामध्ये आपण खंबीरपणे त्या नेतृत्वाच्या सोबत उभारणं ही माझी जबाबदारी आहे. कारण जेव्हा माझं काहीच लातूरमध्ये अस्तित्व नव्हतं तेव्हा हे देशमुख परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलंय, आणि कुठंतरी त्यांची सेवा करण्याची मला त्या माध्यमातून संधी मिळाली. मी त्याच म्हणून मी काँग्रेस कधीच सोडू शकत नाही. लातूर महानगरपालिकेच्या स्टार प्रचारक म्हणून तुम्ही फिरत आहात, अनेक प्रभागामध्ये फिरत आहात. तुम्ही आता 10 मध्ये आहात, आपण जिथं बोलत आहोत. कशी आहे परिस्थिती, काय देखील? लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये तर आम्ही लीड, आमची फायटिंग तर सोडून द्यावं, आम्ही फायटिंग लीडची चालू आहे. परंतु तुम्हाला सांगतो, शहरामध्ये सुद्धा जे लोक इथं काँग्रेसमधून गेलेत ना त्यांची गुची झाली आहे. आता एका वार्डात 4-4, 5-5 जण गेलेत, एकच तिकीट देणार आहे. ते 3 आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या संपर्कात आहेत. घर वापसी करा, आमचं ठरलंय. कुणालाच घर वापसी नाही, कुणालाच घर वापसी नाही. आणि वातावरण एवढं चांगलं आहे लातूरमध्ये. आता सत्ताधारी लोक फक्त जातीचं समीकरण टाकत आहेत आणि काँग्रेस फक्त विकासाचं समीकरण टाकतंय. सत्ताधारी लोक काय करतायत, ह्या जातीचा, तो जातीचा, या जातीचा उचला आणि मग मताचं डिवायडेशन करा, मग आपली इथं आपला पक्ष निघून जाईल. पण काँग्रेस एकच आहे, जाती निहाय पक्ष फोडणे, जातीनिहाय माणसं फोडून आपल्या पक्षात घेणं, हे काँग्रेसकडं आणि आदरणीय अमित देशमुख साहेबांकडे पॉलिसी नाही. परंतु तुम्ही जर विचार केलात, आता माझ्या सुद्धा वार्डामध्ये अजून उद्या का आज कोणी जाईल काही सांगता येत नाही. कारण इथं फक्त त्यांचे जातीचे समीकरण चालू आहेत. आता आमच्यात कोणाला नाही दिलं त्याला उचलणार, मग ते म्हणणार आपल्याला ह्या जातीतला हा कामाला येईल, त्या जातीचा त्या कामाला येईल. परंतु आमची पॉलिसी काय, आम्ही सगळे एकाच जातीचे आहोत, मानव जातीचे, आणि आम्हाला फक्त आमचा अजेंडा विकास करणे, लोकांची कामं करणे. आणि आम्हाला लोकांची कामं करायची आहेत, सत्ता वर कुणाची तर आहे म्हणून मला दुसऱ्या पक्षात जायचंय. ही जी सुंदर पॉलिसी आणली ना जे चाललेत त्यांनी, ते चुकीचं. लोकांना कळालंय तुम्ही का चाललाय. मग तुम्ही एवढे वर्ष, आता मी इथं 9.5 वर्ष म्हणजे राहिलोय, मी 25 वर्षापासून या भागामध्ये काम करतोय, आणि हे सगळं काम केल्यामुळे लोक मला पुन्हा पुन्हा निवडून देतात. आणि आता मला कुठेतरी स्वार्थ आलाय आणि लगेच म्हणायचं की मी विकासासाठी कुणाचं तर नाव घ्यायचं, ज्या पक्षात चालू त्यांचं नाव घ्यायचं, यांच्या नेतृत्वाखाली यांच्या विकासाला अधीन राहून आणि यांच्या विकासाचा झपाटा पाहून मी पक्ष प्रवेश केला. मग एवढे वर्ष तू लातूरमध्ये, तू तुझ्या भागामध्ये काय केलास? मग तू जर तिथं काम केलं असशील किंवा
विकासाचं काम केलं नशील मग तुझी मागणी काँग्रेसकडे का होती? म्हणजे दीपक सोळा मिळालं की मला मिळत नाही म्हणून पक्ष प्रवेश करायचा आणि त्याला नाव द्यायचं विकासासाठी आम्ही चाललो. परंतु ही सगळे चाललेली लोक आहेत 100% हे लोक स्वार्थापोटी चालले. बरं, तुम्ही नेहमी फिरत असताना आता जेवढी गर्दी दिसते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गर्दी असते, सगळे जाती धर्माचे लोक असतात. काय विशेष तुम्ही लोकांमध्ये जे मनात घर केलंय, काय भावना आहेत लोकांच्या, कसं तुम्ही काम करता, लोक कसं तुम्हाला प्रतिसाद देत असतात? मी जेव्हा प्रभागात फिरतोय ना, मी मत मागायला गेले की लोक म्हणते तुम्ही कशासाठी आलाय, दुसरीकडे मेहनत करा, आमच्याकडे काय गरज आहे दीपक तुमची, तुम्ही आहात, तुमचं काम आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता हे जे दिसतात हे लोक हे सगळे परिवारातली लोक आहेत. अजून तर मी कुणाला म्हणलो नाही 3 तारखेला 4 तारखेला जेव्हा आपला प्रचार चालू होईल तेव्हा लोक ऑटोमॅटिक माझ्या पाठीशी चालतील आणि एक कारवा माझ्या सोबत येईल. कारण ती लोक उत्सुक आज मी म्हणतात कधी यायचंय आम्हाला. माझं आत्ताचे हे मित्र, हा मित्र आलाय आणि त्याने मला फोन केला की मला फिरायचंय. मी ह्याला म्हणालो अरे आपण 4 तारखेला फिरू. असे अनेक लोक आहेत वार्डामधले की जो सगळ्या जाती जमाताचे. म्हणून भाजप असेल, राष्ट्रवादी, शरद पवार गट, अजित पवार गट असेल, अजून कुठला गट असेल, माझ्या वार्डामध्ये जातीचं समीकरण लावून ते लोक फसणार आहे. बरं, कोणत्या मुद्द्यावरती लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत? तुम्ही माजी महापौर आहात, काय वाटतं? लातूर शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर जर राजकारण होणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रमुख आदरणीय अमित देशमुख साहेबांचा, दिलीपराव देशमुख साहेबांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतोय, आमच्याकडे एक अजेंडा आहे. अजून त्यांच्याकडे शब्द नाहीत. मुस्लिम समाजासाठी दफनभूमी, स्मशानभूमी पाहिजे, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी पाहिजेत, आपले जे काही आता या पूर्व भागामध्ये, आपल्या पश्चिम भागामध्ये आपल्याला हा समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना स्मशानभूमी पाहिजेत. तो अजेंडा आमच्याकडे आहे. आपण हजला जातो, एक लातूर शहरामध्ये जेव्हा लोक हजला जातात तेव्हा गोलईच्या मस्जिद रोडला थांबले जातात. त्यांच्यासाठी बाहेरून येणारे लोक आहेत आणि रात्री आपण प्रवास बघा त्यांचा, बस तिथं थांबल्या जातात, लोकांना थांबायला जागा नाहीये. मग कुठेतरी मस्जिदचा आसरा घ्या, कुणाच्या त्या घराचा आसरा घ्या. तर हज यात्रेसाठी आपण हज यात्रेचं भवन तयार करणार आहोत आणि हजला जाणाऱ्या लोकांनी तिथं एक बाहेरून आलेली लोक आहेत त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था हो आणि आपला प्रवास सुखासाठी जाण्यासाठी तेसाठी आहे. वारकरी भवनासाठी आमचा अजेंडा आहे. जेव्हा या लातूर शहरामधून पंढरपूरला लोक जातात, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या ठिकाणातनं, वेगवेगळ्या तालुक्यातनं लोक जात असतात, तर इथं वारकरी भवन नाही, व्यापारी भवन आहे सिद्धेश्वरच्या तिथं, परंतु ते बाहेर पडते. तर अशाच प्रवासामध्ये की जेणेकरून वारकरी संप्रदाय जातोय तिथं वारकरी भवनाची व्यवस्था आहे. प्रत्येक समाजासाठी आम्ही समाज मंदिरं किंवा आता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक त्याच्यासाठी आम्ही जागा आणि तिथं समाजाची लोक एक यावं, विचारांची एक यावं आणि तिथं समाजांचे विचार जावेत. तसंच आम्हाला प्रत्येक आता मुस्लिम समाजाचा शादीखान्याचा इश्यू होता, आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या माध्यमातून तो शादीखान्याचा इश्यू संपलेला आहे. अजून काही तुम्हाला दुसरं तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय की आपण जेव्हा रमजान मध्ये येतो आणि आपण जेव्हा रोजा आपला संपतो आणि ईदच्या दिवशी आपली जी नमाज होते, आपलं जे ईदगाह मैदान आहे ते ईदगाह मैदान छोटं पडतंय. तर आणि पूर्व भागातून आता मला गरुड चौकापासून आपल्या बाबळगाव रोड पासून लोकांना ईदगाह मैदानला यावं लागतंय. तुमच्या माध्यमातून सांगायचं समाजाला की आमचा ईदगाह मैदानाचा दुसरा प्लॅन तयार आहे पूर्व भागामध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही जागा बघितलेली सुद्धा आहे. ती जागा आपल्या समाजाची लोक घेऊन गेले होते आणि त्या लोकांना आम्ही दाखवलंय की तुम्ही जागा चॉईस करा आणि तिथल्या पूर्व भागामध्ये जर आपला ईदगाह मैदान झाला तर या भागातल्या लोकांना इकडे करता येईल, त्या भागातल्या लोकांना तिकडे करता येईल आणि ही गर्दी आपल्याला आणि लोकांची गैरसोय होते ते आपल्याला दूर करता येईल. आणि प्रत्येक समाजाचा इश्यू आहे. आता आपल्याला इथं ब्राह्मण समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांचं परशुराम त्यांच्या समाजासाठी एक भवन असलं पाहिजे. ते विचाराची लोक लातूर शहरामध्ये महाराष्ट्रातून येत आहेत, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी एक कुठेतरी त्यांनाही बसण्यासाठी चांगलं स्थळ असलं पाहिजे. त्याचा अजेंडा आमच्या प्रत्येक समाजासाठी एक भवन. आता अहिल्यादेवींचं सांगितलं त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा तिथं स्टॅच्यू वगैरे लावून जर महाराष्ट्रातले लोक आले तर काय पाहायचंय आपल्याला, तर महाराष्ट्रात जावा, त्या समाजामध्ये तिथं बसा, तुम्हाला त्या अहिल्यादेवींचं सर्व काही त्यांनी केलेलं कार्य आहे ते तुम्हाला पाहायला, पण लोकांना राहायची तिथं झोपायची एक आसरा, असं आमचं एक स्ट्रॅटेजी आहे. आणि दुसरा राहिला प्रश्न रस्ते नाले, हे तर होतच असतं, हे कॉमन प्रश्न आहेत. तुमच्या लोकसंख्येच्या आधारावर
सत्ता कुणाची असो महाराष्ट्रामध्ये, की लोकसंख्येच्या आधारावर आपल्याला प्रत्येक हेड खाली आपल्याला पैसे येतात, रस्ते नाले हे सगळं ते होणार आहे, ते होत असते. आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन जिथं अल्पसंख्याक समाज आहे आणि अल्पसंख्याकांचं एक वेगळं शासनाकडे बजेट असते आणि त्या अल्पसंख्याकांच्या बजेटवर आपल्याला या शहरामध्ये काम करायचंय आणि त्या एरियामध्ये त्या समाजासाठी चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल हा आमच्या पक्षाचा अजेंडा राहणार आहे. तर तुम्ही महापौर असताना किती कोटींचं बजेट शहर विकासासाठी केलं होतं, काय तरतूद होती, कसं मॅनेज करत होतात? जेव्हा मी महापौर म्हणून आलो की मी एक भाग्यशाली महापौर होतो की कोर्ट कचेऱ्यामध्ये आमचे जे माजी महापौर होते अख्तर मिस्त्री, ते प्रकरण त्यांचं कोर्टानं सांगितलं किंवा कुठं सह्या करायचं नाही वगैरे, 150 ते 250 कोटी रुपये 1.5 वर्षाचा निधी जो पेंडिंग होता तो 150 कोटी रुपयाचा अमाऊंट मला त्या माझ्या 14-15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये, आणि जेव्हा मी महापालिकेमध्ये महापौर म्हणून बसलो 350-400 कोटीची कामं आदरणीय अमितजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून केलोय. आणि जेव्हा आदरणीय अमित देशमुख साहेब मंत्री झाले तेव्हा त्यांनी विशेष, हे कुणालाच माहित नाही, 65-67 कोटी रुपये राज्य शासनाकडून विशेष विकास तरतूद म्हणून साहेबांनी आली. गल्ली बोळामध्ये त्या रस्त्याचे कामं तुम्हाला दिसत आहेत. आणि आता ठळक कामं काय आहेत या लातूर शहरामध्ये, तर ठळक कामं आहेत की पर्टिक्युलर समाजावरती वर्कआउट करणं, कारण भूक ही विकासाची समाजाच्या बाबतीमध्ये आहे. समाज विकासापासून वंचित राहतोय आणि समाजाची, बघा हे रस्ते नाले हे समाजाचं काही ह्याच्यासोबत समाजाची अटॅचमेंट नाहीये, ह्याच्यासोबत तिथं राहणाऱ्या लोकांची अटॅचमेंट आहे. पण तो समाजासाठी तुम्ही काय करणार आहात, तर समाजासाठी आमचा पॉलिसी ठरली आहे की समाजाला लागतंय काय की आपण जन्मल्यानंतर आपण मृत्यूशयापर्यंत आपला जो हा प्रवास आहे, हा प्रवास आपला सुखी जावा, म्हणून आपल्याला अल्पसंख्याकाच्या वसतिगृहावरती काम, मुलींच्या वसतिगृहासाठी जागा 9 नंबरमध्ये जेव्हा मी महापौर होतो तेव्हा माझी सही आहे. बरोबर, खोरी गल्ली मधल्या या समाजासाठी, अल्पसंख्याक समाजाचं वसतिगृह करण्यासाठी माझी सही आहे. त्याच्यावर मोठं काम होणार आहे. आणि तसंच मी तुम्हाला सांगितलं की हज यात्रेसाठी ते आपण भवन उभा करणार आहे, वारकरी भवन आहे, प्रत्येक समाजाचं भवन उभा करणार आहे. ही समाजाची भूक आहे आणि पर्टिक्युलर समाजावर वर्कआउट करणं ही आता राज्यकर्त्यांची जिम्मेदारी आहे. समाजाला काय लागतं की तुम्ही त्यांचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या समाजातल्या लोकांचा राहणीमान उंच झालं पाहिजे, त्यांचा मान सन्मान उंचावला पाहिजे आणि त्यांची जी रोजची दैनंदिन अडचण आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या लेकरा बाळांपासून, जन्मलेल्या लेकरापासून मृत्यूशयापर्यंत असणाऱ्या लेकरापर्यंत त्या समाजावर तिथल्या राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्याच्यावर आमचा अजेंडा तयार आहे. आदरणीय अमित देशमुख साहेबांनी या प्रत्येक समाजावरती, मी सांगितलं लिंगायत समाज असेल, लिंगायत समाजाची स्मशानभूमीचा इश्यू होता, आदरणीय अमित देशमुख साहेबांनी देशमुख तिथला जागेचा विषय मिटवला होता कनेरीचा, परंतु कोर्ट मॅटर झालं, कंपाऊंड वगैरे मारलं होतं, तिथं प्रोसिजर चालू होती, परंतु काही लोक कोर्टात गेले आणि त्याच्यावर स्टे आलाय. त्या समाजाची एक मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की इथं लिंगायत समाजाची स्मशानभूमी, कारण जे काही आहे ते तुटपुंजी आहे. तसंच मुस्लिम समाजांचा इश्यू आहे, कारण आता लातूर शहरामध्ये मुस्लिम संख्या वाढलेली आहे आणि मग आपल्या जिथे काही स्मशानभूमी आहे तिथे जागा अपुरी पडते. लोकांना आपण गेल्यानंतर प्रत्येक घरातल्याला चिंता असते, आता आपण जायचं कुठं, तर ती चिंता येणाऱ्या काळामध्ये दूर करण्याची जिम्मेदारी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी आहे, आदरणीय अमित देशमुख साहेबांची आहे. प्रत्येक समाजावरती आमचा असा पर्टिक्युलर स्टडी झालेला आहे आणि आम्ही 5 वर्षामध्ये हे काम करून पुन्हा विधानसभेला हे आम्ही केलोय, म्हणून आम्हाला मतदान द्या असं म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अजेंडा तयार आहे. आणि जे लोक जात आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, कारण जे आमचे कधीच नव्हते तेच गेलेत, जे आमचे होते ते अजून बी तट धरून आहेत आणि हे देशमुख परिवारांनी कमवलेलं काम आहे. देशमुख पण आता तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकाला एक प्रश्न पडला, अमित देशमुख साहेब चिंताच करणार, अरे अमित देशमुख साहेब ह्याच्यावर काहीच बोलणार, का बोलणार? ज्याच्या मागे लोक आहेत, ज्याच्या मागे जनता आहे, ते माणूस 2-4, 10-5 लोक गेलेले त्याचा काय विचार करतील? ते स्वार्थी लोक गेलेले आहेत. परंतु ज्यांच्या हृदयामध्ये काँग्रेस आहे, ज्यांच्या हृदयामध्ये देशमुख परिवार आहे, ज्यांच्या कामामध्ये देशमुख आहे, त्याच्यामुळे ती लोक तिथेच आहेत. नेते सोडून गेले, परंतु जनता मात्र काँग्रेस सोबत उभी आहे. तुम्हाला 16 तारखेच्या रिझल्टमध्ये नक्कीच दिसून येईल या लातूर महापालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे आणि लातूर महापालिकेमध्ये काँग्रेसचाच महापौर होणार आहे.
लोक हुशार आहेत, जागरूक आहेत आणि लोकांनी ठरवलेलं आहे विकास कामावरती मतदान द्यायचं. दीपक सोळ स्टार प्रचारक आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होऊ शकत नाही, कारण की लातूर शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत दीपक सोळ यांचं स्टार प्रचारक म्हणून ते चालतील अशी अपेक्षा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेक लोकांना इथं आहे. आणि त्यांचं तर वार्ड प्रभाग क्रमांक 1 नंबरला येईल असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही, कारण की आम्ही बघतो आणि त्या प्रभागात मी सुद्धा राहतो, म्हणून विकास काम अनेक बघितलेले आहेत. निश्चितच दीपक सोळ जे जे सांगितले ते होणार ही अपेक्षा लोकांमध्ये आहे. धन्यवाद. थँक्यू.